नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला कर्नाटक स्पेशल बिसीबेळे भात ही रेसिपी दाखवणार आहे। सर्वात प्रथम बिसीबेळे भात बनवण्यासाठी जे मसाला पावडर लागणार आहे ती बनवायला सुरुवात करूया। 1.5 कप धणे, 3 टेबलस्पून जिरं, 1.5 टेबलस्पून मेथी, 1.5 टेबलस्पून काळी मिरी, 12 मराठी मोगू, 6 टेबलस्पून खसखस घेतलेला आहे, 10 लवंग, 1 अख्खं जावित्रीचं फूल, 3 इंच दालचिनी आणि 9 हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत। तीस बेडगी मिरच्या देठ काढून घेतलेली आहेत, 15 गुंटूर मिरच्या देठ काढून घेतलेली आहेत, पाऊण कप चणा डाळ, अर्धा वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, 3 टेबलस्पून उडदाची डाळ, 2 बेडगी मिरच्या फोडणीसाठी घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर आता सर्व खडे मसाले भाजायला सुरुवात करूया। त्यासाठी गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे। गरम कढईमध्ये मराठी मोगू, दालचिनी, लवंग, हिरवी वेलची, काळे मिरी, मेथी, जिरे, धणे, जावित्री, खसखस, कढीपत्ता, चणा डाळ व उडीद डाळ ह्या दोन्ही डाळी मी सेपरेट भाजून घेतलेल्या आहेत। तर ह्या दोन्ही डाळी मी ह्या खडे मसाल्यांमध्ये घालत आहे। सुकं खोबरं, आणि लाल मिरच्या घालून भाजून घेत आहे। बेडगी मिरची व गुंटूर मिरची ह्या दोन्ही मिरच्या मी सेपरेट भाजलेल्या होत्या, त्या ह्या खडे मसाल्यांमध्ये घालत आहे। सर्व मसाले खरपूस भाजून घेतलेले आहेत। हे सर्व साहित्य खरपूस भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून हे सर्व मसाले मी थंड करण्यासाठी ठेवून देत आहे। थंड झालेले सर्व खडे मसाले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे।
मिक्सरमध्ये छानपैकी बारीक वाटून मसाला घेतलेला आहे. हा मसाला वजनी 410 ग्राम झालेला आहे. बिसीबेळे भात मसाला पावडर तयार झालेली आहे. तर ह्या मसाला पावडर मधील मी 4 चमचे मसाला पावडर एका बाउल मध्ये घेत आहे. या मसाल्यामध्ये 1 कप पाणी घालून हा मसाला भिजण्यासाठी ठेवत आहे. बिसीबेळे भात बनवण्यासाठी काही भाज्या घेतलेल्या आहेत. 1 गाजर, 1 कांदा, थोडीशी फरसबी, 2 टोमॅटो, वांगी, नवलकोल, शेवग्याची शेंग, लाल भोपळा, कढीपत्ता. ह्या सर्व भाज्या मी भात बनवण्यासाठी वापरणार आहे. ह्या सर्व भाज्या मी धुवून कापून घेतलेल्या आहेत. शेवग्याची शेंग, लाल भोपळा, नवलकोल, वांगी, गाजर, फरसबी, टोमॅटो, कांदा, बिसीबेळ भातामध्ये घालण्यासाठी 100 ग्राम शेंगदाणे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. या सर्व कापलेल्या भाज्या मी कढईमध्ये घालत आहे. शेवग्याच्या शेंगा, लाल भोपळा, नवलकोल, वांगी, गाजर, फरसबी, टोमॅटो उभे कापून बिया काढून घेतलेले आहेत. हिरवे मटार, उभा चिरलेला कांदा, ह्या भाज्या शिजण्यासाठी यामध्ये ह्या कपाच्या मापाने 2 कप पाणी घालत आहे. कढईला झाकण लावून ह्या भाज्या शिजण्यासाठी मंद आचेवर ठेवत आहे. तुम्ही कुकरमध्येही ह्या भाज्या 1 शिट्टी करून शिजवून घेऊ शकता. कढईचं झाकण बाजूला करत आहे. चवीपुरतं मीठ घालून भाज्या ढवळून घेत आहे. ह्या भाज्या शिजण्यासाठी कढईला झाकण लावून मंद आचेवर ठेवत आहे. थोड्या वेळाने कढईचं झाकण बाजूला करत आहे. भाज्या छानपैकी शिजलेल्या आहेत.
कढईला झाकण लावून गॅस बंद करते. तर आता आपण भात बनवायला सुरुवात करूया. बिसीबेळ भात बनवण्यासाठी पाऊण कप तूर डाळ मी धुवून घेत आहे. एक कप तांदूळ घेत आहे. हे तांदूळ मी निवडून घेतलेले आहे. धुवून घेतलेल्या तांदळांमध्ये स्वच्छ धुवून घेतलेले शेंगदाणे घालत आहे. या तांदळांमध्ये 2 कप पाणी घालत आहे. डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तर यामध्ये मी 1.5 कप पाणी घालत आहे. भातामध्ये थोडंसं मीठ घालत आहे. तूर डाळीमध्येही थोडंसं मीठ घालत आहे. तसंच हिंग, अर्धा चमचा हळद घालत आहे. डाळीमध्ये मीठ, हिंग आणि हळद घातल्यानंतर ती ढवळून घेत आहे. आणि ही डाळ चांगली शिजण्यासाठी थोडंसं तेल घालत आहे. डाळ आणि भाताचं भांड एकत्र कुकरला लावून 3 शिट्ट्या करून घेणार आहे. गॅस चालू करून गॅसवर मोठी कढई गरम करत ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये मी शिजलेल्या भाज्या घालून त्या ढवळून घेत आहे. कुकरमध्ये शिजलेला भात आणि तूर डाळ बाहेर काढून ठेवलेली आहे. तूर डाळ मी चमच्याच्या सहाय्याने घोटून घेत आहे. घोटलेली तूर डाळ मी भाज्यांमध्ये ओतत आहे. डाळ भाज्यांबरोबर ढवळून घेत आहे. शिजलेला भात आणि शेंगदाणे डाळ आणि भाज्यांबरोबर मिक्स करून घेत आहे. सर्व भाज्या, डाळ आणि भात एकत्र एकजीव करून घेत आहे. आता पाण्यामध्ये भिजत ठेवलेला बिसीबेळ भाताचा मसाला मी यामध्ये ओतत आहे आणि ढवळून घेत आहे. मसाला भाज्या, भात आणि डाळीबरोबर मिक्स करून घेतल्यानंतर आता चिंचेचा कोळ आहे तोही त्यामध्ये घालणार आहे. चिंचेचा कोळ घालून भात नीट ढवळून घेत आहे. भाताची चव घेऊन पाहावी. जर त्यात मीठ किंवा मसाला कमी वाटत असेल तर तो त्यामध्ये घालावा. आता ह्या भातामध्ये मीठ कमी वाटतंय मला, म्हणून मी थोडं ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि भात पुन्हा नीट ढवळून घेत आहे. आता कढईला झाकण लावून भात थोडा वेळ शिजण्यासाठी मंद आचेवर ठेवत आहे. भात शिजत ठेवलेला आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी सुरू करूया. त्याच्यासाठी फोडणीचं भांडं गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये 2 टीस्पून
तूप घालत आहे. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा टीस्पून राई घालत आहे. राई छानपैकी तडतडल्यावर त्यामध्ये मी हिंग घालत आहे. कढीपत्ता घालत आहे. एक अख्खी आणि एका मिरचीचे तुकडे करून घालत आहे. मिरची चांगली भाजून झाल्यानंतर त्यामध्ये काजूचे तुकडे घालत आहे आणि ही फोडणी नीट ढवळून घेत आहे. फोडणी आपली चांगली तयार झालेली आहे. तर आता कढईचं झाकण बाजूला करून भातामध्ये ही फोडणी ओतत आहे. फोडणी ओतून झाल्यानंतर लगेच कढईला झाकण लावून बंद करत आहे. 5 मिनिटांनंतर कढईचं झाकण बाजूला करत आहे. फोडणी छानपैकी मुरलेली आहे. तर ही फोडणी मी भातामध्ये नीट मिक्स करून घेत आहे. छान असा बिसीबेळे भात तयार झालेला आहे. हा भात मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. चवीला अप्रतिम असा कर्नाटकी स्पेशल बिसीबेळे भात तयार झालेला आहे. आपणही तो करून पाहावा आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स करावं, शेअर करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.